शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत। त्याच्यामध्ये जे अनुदान असेल ते 90% असणार आहे। इथे जर तुम्हाला हे अर्ज करायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज करा। अर्ज करण्यासाठी आपल्याला कागदपत्रे कोणती लागतील तर इथे लाभार्थ्याचा आधार कार्ड लागेल, लाभार्थ्याचा 7/12/8 उतारा इथे लागणार आहे। त्याचबरोबर 7/12वर ई पीक पाहणी असणं गरजेचं आहे, म्हणजे विहीर पड असेल, बोरवेल पड असेल ही त्याच्यावर असायला हवी। त्याचबरोबर लाभार्थ्याचा फोटो आणि बँकेचं पासबुक सुद्धा इथे लागणार आहे। इतकी कागदपत्रे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल, सामायिक विहीर असेल तर संमतीपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। तर हे करत असताना आपण अर्ज ज्या वेळेस करत आहे त्याच वेळेस तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे। आता तुमचं क्षेत्र जर 1 हेक्टरच्या आतमध्ये असेल, म्हणजे 2.5 एकरापर्यंत असेल तर तुम्हाला 3 HP पर्यंत मोटरसाठी अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर तुमचं क्षेत्र हे 2 हेक्टर पर्यंत असेल, म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत असेल तर 5 HP पर्यंत, आणि 5 एकराच्या पुढे म्हणजे 2 हेक्टरच्या पुढे असेल तर तुम्हाला इथे 7.5 HP चे मोटर पंप इथे मिळणार आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज करा। अर्ज करायचा असताना आपण याच्यामध्ये लाभार्थी हिस्सा जर आपण पाहिला तर 3 HP ला आपल्याला इथे 23,000 रुपये इथे भरावे लागतील। त्याचबरोबर 5 HP साठी 33,000 रुपये इतके भरावे लागतील आणि 7.5 HP साठी 44,000 रुपये इतके इथे भरावे लागणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा। मागील त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत।